संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. आमनापूर येथे संत रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन. संत रोहिदास यांचा जन्म सुमारे इसवी सन 1450 मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात. ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. ते कुलभूषण कवी होते. तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केलं. त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. आज शेजाळीवाडा आमनापूर येथे संत रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन आशिष शेजाळे, महेश शेजाळे, रोहित माने, प्रणव शेजाळे, तुषार शेजाळे, नितीश शेजाळे, प्रदीप शेजाळे, धोंडीराम शेजाळे, शिवाजी शेजाळे, संभाजी शेजाळे, माणिक माने यांनी केलं. संत रोहिदास इसवी सन 15 ते 16व्या शतकादरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी कवी होते. रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ती चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु शिक्षक म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी, संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व होतं. गुरु ग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथांमध्ये रविदासांच्या भक्तिगीतांचा समावेश होता. हिंदू धर्मातील दादूपंथी परंपरेच्या पंचवाणी मजकुरामध्ये रोहिदासांच्या असंख्य कवितांचा समावेश आहे. रविदास यांनी जाती आणि लिंग यांच्यामधील सामाजिक भेदभाव हटवण्यास व वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिलं.